तर पुण्यामध्ये दोन्ही काँग्रेस एकत्र लढण्याची शक्यता आहे। अजित पवारांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली। यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जर आघाडीचा प्रस्ताव आला तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असं पुणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद सावंत यांनी म्हटलं। भाजप विरोधात लढण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे। तर भाजप कार्यालयात दोन नेत्यांमध्ये भेट झाली आहे, त्यामुळे पुण्यामध्ये अजित पवार आणि त्यासोबतच काँग्रेस यांची युती होणार का हाही या प्रश्न निमित्ताने समोर येतोय, कारण अजित पवारांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांना फोन केलेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।